घडवणार आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र अध्यक्ष सुधीर सावंत. सर काय सांगणार, नक्की काय नाही, आता दिल्लीला 28 तारखेला राष्ट्रीय कार्यकर्त्यांची सभा झाली, मी होतो त्याला. त्या सभेमध्ये निर्णय झाला आहे की 5 राज्यामध्ये आम्ही सगळ्या जागा लढवणार आहोत आणि बाकी जसं दिल्ली, पंजाब आणि हरियाणा, चंदीगड, गोवा आम्ही लढणार आहोत आणि बाकी राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जिथे आम्ही बीजेपीला हरवू शकतो तिथे लढवणार आहोत. कारण स्पष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. ह्या 48 जागांमध्ये आम्ही किती लढवणार आहोत, तर मला वाटतं ते दिल्लीपेक्षाही जास्त आम्ही जागा लढवणार आणि म्हणून ह्याची घोषणा 5 तारखेला करण्यात येईल. हे मागितले ऍप्लिकेशन आणि आपली आघाडी बनवण्यासंबंधित सुद्धा राज्य समितीने निर्णय घेतलेला आहे. तर ती आघाडी बनवण्यासाठी आम्ही आता इतर पक्षांबरोबर, संघटनांबरोबर आम्ही चर्चेत आहोत. ह्याची अंतिम मीटिंग मला वाटतं 5 तारखेला होणार आहे आणि 5 तारखेला आम्ही जाहीर करू की आमची ही आघाडी आणि इतक्या जागा आम्ही लढवतो. 500 स्क्वेअर फीटचं घर देणार आहोत, कारण फार सोपं आहे. आता जसं ह्या काँग्रेस आणि भाजपने केलेलं आहे फ्रॉड, की आता SRA सगळे SRA प्रोजेक्ट बंद आहे. कारण काय आहे की बिल्डर कुठलाही असो तो काय स्वतःच्या खिशातले पैसे लावत नाही, सगळ्या बँकेचा पैसा असतो. मग सरकार बँकेकडनं पैसे घेऊ शकत नाही का? म्हाडा, सिडको, MMRD कशासाठी आहे? घरं बांधण्यासाठी. त्यांना काय कॉन्ट्रॅक्टच द्यायचं आहे. तर मी म्हटलंय मुख्यमंत्र्यांना की आम्ही पैसा तुम्हाला देऊ, सगळ्या बँका द्यायला तयार आहे. आणि हा जो विषय आहे ह्या घरांचा, सोपं आहे. ट्रायपार्टीट अग्रीमेंट होईल. आता सगळं तुम्हाला घर आम्ही देणार, म्हणजे कसं, तुम्ही सरकार आणि बँकमध्ये आम्ही ट्रायपार्टीट अग्रीमेंट करणार. मग टेनेंटकडून भाडं घेणार आणि 25 वर्षांनी ओनरशिप आम्ही करून टाकणार. जसं मी ज्या हाऊसिंग बोर्डच्या घरात राहिलो ते तसंच झालंय ना. मग आता काय करता येत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षावर